दोन कावळ्यांची शहाणी गोष्ट। एका हिरव्यागार गावात दोन कावळे राहत होते, काळू आणि चतुरू। दोघेही जिवलग मित्र होते, पण त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती खूप वेगळ्या होत्या। के दिवशी उन्हाळा खूपच कडक होता। सूर्य आकाशात तळपत होता। काळू कावळ्याला खूप तहान लागली। तो पाणी शोधण्यासाठी इकडे तिकडे उडू लागला। शेवटी त्याला एका झाडाखाली एक मडकं दिसलं। तो आनंदाने मडक्याजवळ गेला, पण आत डोकावून पाहिलं तर पाणी खूपच थोडंस होतं। ची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती। काळू थोडा विचार करू लागला। मग त्याला एक युक्ती सुचली। त्याने आजूबाजूला पडलेले छोटे छोटे दगड उचलले आणि एक एक करून मडक्यात टाकू लागला। दगड पडताच पाणी हळूहळू वर यायला लागलं। काही वेळातच पाणी इतकं वर आलं की काळूला सहज पिणं शक्य झालं। त्याने मनसोक्त पाणी प्यायलं आणि त्याची तहान भागली। हे सगळं चतुरू कावळा दुरून पाहत होता। त्यालाही तहान लागली होती, पण त्याने वेगळा विचार केला। चतुरूने जवळच पडलेली एक पातळ प्लास्टिकची स्ट्रॉ पाहिली। तो ती चोचीत धरून मडक्याजवळ गेला आणि स्ट्रॉ पाण्यात टाकून आरामात पाणी प्यायला लागला। काळू आश्चर्याने म्हणाला, "अरे वा, तू तर खूप स्मार्ट आहेस." चतुरू हसत म्हणाला, "हो, पण तूही खूप शहाणा आहेस। तू मेहनत आणि चिकाटीने उपाय शोधलास." प्रत्येक समस्येला अनेक उपाय असतात। दोघेही आनंदाने उडून गेले। समस्या आली तर घाबरू नका। विचार करा, कारण प्रत्येक समस्येचं उत्तर असतं, कधी मेहनतीने तर कधी हुशारीने।